साताऱ्यात छत्रपती दहीहंडी सोहळ्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी हटके स्टाईलने उडवली कॉलर. यावर्षी छत्रपती दहीहंडी सोहळ्याचे 4,44,000 रुपयांचे बक्षीस तासगाव येथील शिवनेरी गोविंदा पथकाला. साताऱ्यातील तालीमसंघ मैदानावर छत्रपती दहीहंडी सोहळा पार पडला. छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने शिवानीताई कळसकर यांनी आयोजित केलेल्या या दहीहंडी सोहळ्याला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील गोविंदा पथके सहभागी झाली होती. यामध्ये सांगलीतल्या तासगाव येथील शिवनेरी गोविंदा पथकाने 7 थर रचत यावर्षीची 4,44,444 रुपयांची दहीहंडी फोडून हे बक्षीस जिंकले आहे. यावेळी मोठ्या संख्येने साताऱ्यातील छत्रपती उदयनराजे भोसले यांचे चाहते या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमात उदयनराजे बाहेरगावी असताना देखील अचानक त्यांनी एंट्री केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जातपात मानली नाही आणि मी देखील जातपात मानत नसल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या हटके स्टाईलने कॉलर उडवत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांची चाहत्यांची मने जिंकलेली पाहायला मिळाली. नेमके उदयनराजे भोसले काय म्हणाले पाहूयात. मी छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जात-पात मानली नाही. एक फक्त मी मानतो, रक्त आपल्या सगळ्यांचं रक्त एक आहे. मी कोणी केलं, मला कोणाला अधिकार मानायचा की तू माझ्यापेक्षा खालचा आहे आणि मी हे केलं. त्यानंतर काय झालं, कालांतराने लोकांनी स्वतःच्या स्वार्थापोटी ह्याला कमी लेखलं, ह्याला कमी लेखलं. का हो, या सगळे जे आजपर्यंत जे मोठे बुद्धिवंत होऊन गेले जे कोण म्हणजे, मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो, का गबस रे ऐकायचं नसेल तर मी निघून जातो का? या प्रश्नाचं उत्तर मला कोणाला कधी तुम्ही विचारले स्वतःला का? ज्या वेळेस आपलं सुदैवाने कोणाचा देवकृपेने कोणाचा ऍक्सिडेंट होऊ नये, कोणी त्या हिशोबात जाऊ नये, त्यावेळेस का तुम्ही विचारत नाही की हे ब्लड ग्रुप कोणाचं होतं, हे जर कोण होतं? त्यावेळेस तुम्ही फक्त ब्लड ग्रुप, माझं आणि तुमचं ब्लड ग्रुप हे काही एवढं सांगतो, बाकी मानली आणि ज्यांनी जात पात मानली त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मानली, एवढं लक्षात घ्या.